गुड मॉर्निंग. आपण इतिहासाचा दुसरा पाठ पाहत होतो. आपल्या पाठाचं नाव होतं युरोप आणि भारत. या युरोप आणि भारतामध्ये आपण कालच्या तासिकेला अभ्यासलं की प्रबोधन युग म्हणजे इसवी सन 13वे शतक ते इसवी सन 16वे शतक हा युरोप खंडातला मध्ययुगीन कालावधीचा शेवटचा टप्पा होता. त्याच्यामध्ये 3 घटना झाल्या. त्याच्यामध्ये प्रबोधन झालं. प्रबोधन म्हणजे पुनर्जन्म कशाचा? तर कला, स्थापत्य, तत्वज्ञान यांचा. नंतर धर्मसुधारणा चळवळमध्ये सुद्धा पाहिलं होतं आपण की ही जी चळवळ आहे ही युरोप खंडामध्ये झाली होती आणि ही ख्रिश्चन धर्मामधील कॅथॉलिक पंथाविरुद्ध झाली होती की जे लोकांना फसवायचे. लोकांना जेव्हा ते कळू लागलं की आपल्याला फसवतायत तेव्हा त्यांच्या विरोधात चळवळ झाली, म्हणून या धर्मामध्ये सुधारणा झाली. याला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. नंतर तिसरी घटना पाहिली होती आपण भौगोलिक शोध. भौगोलिक शोधामध्ये पाहिलं होतं की अगोदर युरोपियन देश जमिनीच्या मार्गाने, खुष्कीच्या मार्गाने आशिया खंडाशी व्यापार करायचे, परंतु तुर्कांनी ते जिंकलं म्हणून त्यांना नवीन मार्ग शोधण्याची गरज भासली आणि त्यांनी अटलांटिक महासागरामधून म्हणजे सागरी मार्गाद्वारे नवीन वेगवेगळ्या देशांचा आणि खंडांचा शोध लावला. जसं अमेरिका खंडाचा शोध लावला होता, त्याचं अमेरिकी व्हेस्पुसीवरून त्याचं नाव पडलं होतं. नंतर वास्को दी गामा भारतात आला होता आणि मग आशिया खंडाचा शोध लागला होता. बार्थोलोम्यू डायस हा दक्षिण आफ्रिकेच्या टोकापर्यंत गेला होता. तर अशा प्रकारे आपण त्याची माहिती पाहिली होती. आता आपल्याला आणि नंतर काल अजून क्रांतियुग सुद्धा पाहिलं आपण. क्रांतियुगामध्ये वैचारिक क्रांती पाहिली, राजकीय क्षेत्रामधील क्रांती पाहिली. नंतर इंग्लंडने अमेरिकेमध्ये 13 वसाहती स्थापन केल्या होत्या. या 13 वसाहतींनी 13 वसाहती विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये युद्ध झालं होतं. त्याला अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. त्याच्यामध्ये अमेरिकेचा विजय झाला होता आणि मग अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले होते जॉर्ज वॉशिंग्टन. नंतर आपण पाहिलं फ्रेंच राज्यक्रांती की लुई घराण्याची सत्ता होती आणि लुई घराण्याच्या सत्तेमध्ये फ्रेंच जनता ही त्रासून गेली होती, म्हणून फ्रेंच जनतेने या सत्तेविरुद्ध एक मोठं चळवळ केली आणि मग ही राजेशाही नष्ट होऊन त्या ठिकाणी लोकशाही निर्माण झाली. आणि या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या देणग्या दिल्या, ते पण पाहिलं. औद्योगिक क्रांती पाहिली की इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. इंग्लंडला जगाचा कारखाना असं म्हटलं जायचं. आता आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे भांडवलशाही. भांडवलशाहीचा उदय कसा झाला युरोप खंडामध्ये? तर कालच्या तासिकेला आपण पाहिलं की सागरी मार्गाद्वारे वेगवेगळे देश शोधले गेले. जसं की भारत शोधला गेला, अमेरिका शोधला गेला, आफ्रिका खंड शोधला गेला. भारतामध्ये आल्यानंतर मग आशिया खंडामधले वेगवेगळे देश शोधले गेले. कॅप्टन कुक या व्यक्तीने ऑस्ट्रेलिया खंड शोधून काढला. मग असे भौगोलिक शोध लागल्यानंतर हे युरोपियन लोक मग व्यापार करू लागले. सुरुवातीला पण व्यापार करायचे पण ते जमिनीच्या मार्गाद्वारे, ते फक्त आशिया खंडाशी व्यापार करायचे. पण नंतर काय झालं, सागरी मार्गाद्वारे जेव्हा वेगवेगळे देश शोधले गेले तेव्हा व्यापाराचा मग पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा ते व्यापार करू लागले वेगवेगळ्या देशांशी. पण व्यापार करताना जेव्हा ते जहाजामधून जायचे तेव्हा जहाजामध्ये कच्चा माल भरणे, तो आपल्या देशात आणणे, त्याचा पक्का माल तयार करणे आणि परत तो पक्का माल वेगवेगळ्या देशामध्ये विकायला जाणे, यासाठी खूप करोडो रुपये लागायचे, लाखो रुपये लागायचे. आणि एवढा पैसा मात्र एखाद्या व्यापाऱ्याकडे नसायचा. तो व्यापारी एवढा पैसा जमा करेल आणि मग तो एका देशामध्ये व्यापार करायला जाईल आणि तो माल आणेल आणि परत विकायला जाईल, एवढा पैसा एका व्यापाऱ्याकडे नसायचा. मग त्यांनी काय केलं की अनेक व्यापारींना संघटित केलं. अनेक व्यापारी एकत्र झाले आणि अनेक व्यापारी एकत्र झाल्यानंतर मग त्यांनी भांडवल जमा केलं आणि याच्यामधून निर्माण झाली मग भांडवलशाही. त्यांनी भांडवल जमा केलं आणि मग भांडवलशाहीचा उदय झाला आणि त्या भांडवलमधून मग ते कंपन्यांची स्थापना करू लागले. जसं की ईस्ट इंडिया कंपनी ही जी भारतामध्ये आली होती इंग्रजांची, अशा अनेक कंपन्या होत्या. मग ही ईस्ट इंडिया कंपनी भांडवलशाहीमधून निर्माण झाली. त्यांनी भांडवल जमा केलं आणि भांडवल जमा केल्यानंतर अशा कंपन्यांची स्थापना केली. मग ह्या कंपन्या काय करायचे की आपले जहाज वेगवेगळ्या देशामध्ये पाठवायचे आणि त्या जहाजामध्ये मग कच्चा माल आणायचे, त्याच्यापासून पक्का माल तयार करायचे. औद्योगिक क्रांती झाली होती युरोपमध्ये म्हणून, आणि मग तो पक्का माल वेगवेगळ्या देशामध्ये विकायला जायचे. मग हा जो व्यापार होता, या व्यापारामुळे त्या देशांना प्रचंड नफा झाला. युरोपियन देशांची नावं काल सांगितली होती. कोणकोणती? तर त्याच्यामध्ये होतं इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, ज्याला आपण डच असं म्हणतो, पोर्तुगीज, नंतर इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रेलिया याच्यामध्ये फरक आहे. ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे
तो देश पण आहे आणि एक मोठं बेट पण आहे. पण ऑस्ट्रिया हा एक छोटासा देश आहे, एक बाल्कन प्रदेशाचा एक देश आहे, तो युरोप खंडामधला छोटासा आहे. मग त्यांना जो नफा मिळायचा युरोपीय देशांना, तो नफा ते आपल्या देशामध्ये खर्च करायचे. कारण या व्यापारामुळे त्यांना अमाप नफा मिळाला. युरोप खंडामध्ये धनसंचयन वाढीस लागले. धनसंचयन म्हणजे काय, खूप पैसा त्यांच्यामध्ये आला आणि मग तो पैसा ते आपल्या देशाच्या विकासासाठी वापरायचे. मग आपल्या देशाच्या विकासासाठी त्यांनी वापरल्यामुळे त्या देशातले राज्यकर्ते खूप खुश झाले, खूप खुश. कारण त्यांना माहित होतं की हा जो पैसा आहे हा काही आपल्या देशातला नाही, हा आशिया आणि अमेरिका खंडातला पैसा आहे आणि हा पैसा मग आपल्या देशाच्या विकासासाठी हे व्यापारी लोक वापरतात. म्हणून ते खुश झाले आणि त्यांनी खुश होऊन मग या व्यापाऱ्यांना व्यापारी सवलती देऊन टाकल्या. तसेच त्यांना इतर देशांपासून धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांना लष्करी संरक्षण पण दिलं. आणि मग तुम्ही कुठेही कोणत्याही देशात व्यापार करायला जा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे, असं तिथले राज्यकर्ते त्या व्यापाऱ्यांना म्हणू लागले. प्रत्येक देशाचे, इंग्लंडचे म्हणू लागले, पोर्तुगीजचे म्हणू लागले, फ्रेंचचे म्हणू लागले. तिथले राज्यकर्ते त्यांना व्यापारी सवलती आणि लष्करी संरक्षण देऊ लागले. कार्नेगियामध्ये विचारले तुम्हाला की युरोपियन देशांमधील राज्यकर्त्यांनी व्यापारी लोकांना सवलती आणि संरक्षण का दिले, तर त्याचं कारण आहे त्या व्यापारामुळे मिळालेला जो पैसा आहे त्या पैसा ते आपल्या देशासाठी खर्च करायचे, आपल्या देशाचा विकास करायचे. म्हणून तिथले राज्यकर्ते खुश झाले आणि त्या राज्यकर्त्यांनी त्या व्यापाऱ्यांना व्यापारी सवलती दिल्या आणि लष्करी संरक्षण सुद्धा देऊन टाकले. आता यानंतरचा जो मुद्दा आहे आपला भांडवलशाहीचा उदय नंतर, तेच म्हणजेच वसाहतवाद. आता वसाहतवाद कुणाला म्हणतात? वसाहतवाद एक सोपी व्याख्या, वसाहत म्हणजे घर, वसाहती, आणि वसाहतवाद म्हणजेच काय, 2-3 व्याख्या सांगतो, जी सोपी वाटते ती लिहून टाकायची. सोपे, एका देशाने दुसऱ्या देशामध्ये जाऊन वस्त्या स्थापन करणे. एका देशाने दुसऱ्या देशामध्ये जाऊन वस्त्या स्थापन करणे, त्याला वसाहतवाद असे म्हणतात. दुसरी व्याख्या जी पुस्तकामध्ये दिलेली आहे, एका देशाने दुसऱ्या देशामध्ये जाऊन एखादा प्रदेश जिंकणे आणि त्या प्रदेशावर वस्त्या स्थापन करणे. एखाद्या देशाने दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या देशातला प्रदेश जिंकून तिथे वस्त्या स्थापन करणे म्हणजे वसाहतवाद. तुम्हाला टिपाद्यामध्ये वसाहतवाद, साम्राज्यवाद, प्रबोधन युग, भांडवलशाही हे विचारलेलं आहे, हे लिहायचं. आणि दुसरं, आर्थिक व लष्करी दृष्ट्या प्रगत देशाने, जे देश आर्थिक दृष्ट्या प्रगत नसतील अशा देशामध्ये जाणे. आर्थिक व लष्करी दृष्ट्या प्रगत देशाने एखादा प्रदेश जर लष्करी दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या प्रगत नसतील तर त्या ठिकाणी जाणे आणि त्याच्यावर राजकीय वर्चस्व स्थापन करून तिथे वस्त्या स्थापन करणे, याला वसाहतवाद असे म्हणतात. समजलं का? की एखादा जो देश आर्थिकदृष्ट्या प्रगत असेल किंवा त्याच्याकडे खूप ताकद असेल, लष्करी दृष्ट्या तो प्रबळ असेल, असा देश कुठे जायचा, तर तो देश जो लष्करी दृष्ट्या अप्रगत असेल अशा ठिकाणी. आता उदाहरणार्थ इंग्लंड आणि भारत, मध्ययुगामध्ये कोण ताकदवर होता, तर इंग्लंड ताकदवर होता. त्यांच्या आर्थिक ताकद जास्त होती त्यांच्याकडे, लष्करी दृष्ट्या ते प्रगत होते. म्हणून त्यांनी काय केलं की ते भारतात आले. तेव्हा भारताची आर्थिक प्रगती एवढी झालेली नव्हती, लष्करी दृष्ट्या भारत हा प्रगत नव्हता. आणि मग हे देश भारतामध्ये येऊन त्यांनी वस्त्या स्थापन करून टाकल्या. सुरतला केली, कोलकाता केली, मद्रासला केली. मग याला म्हणतात वसाहतवाद. आणि या वसाहतवादामधून एक नवीन संकल्पना तयार झाली, ती म्हणजे साम्राज्यवाद. आता साम्राज्यवाद म्हणजे काय ते पाहू. आता साम्राज्यवाद म्हणजे काय, तर साम्राज्यवाद ही वसाहतवादाची पुढची प्रक्रिया आहे. वसाहतवाद म्हणजे एका देशाने दुसऱ्या देशामध्ये जाऊन वस्त्या स्थापन करणे, आणि साम्राज्यवाद म्हणजेच काय, एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करणे. एका देशाने दुसऱ्या देशावर राज्य करणे म्हणजे साम्राज्यवाद. म्हणजे एक देश काय करायचा, दुसऱ्या देशावर जायचा, त्या देशामधल्या राजांचा पराभव करायचा आणि त्या देशावर राज्य करायचा. मग कोणता देश कोणत्या देशावर राज्य करत असेल तर साहजिकच आहे, सोपं आहे. लष्करी दृष्ट्या प्रगत किंवा आर्थिक दृष्ट्या प्रगत देशाने, लष्करी दृष्ट्या प्रगत किंवा आर्थिक दृष्ट्या प्रगत देशाने अप्रगत देशावर
जाऊन सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे किंवा त्या देशावर राज्य करणे याला म्हणतात साम्राज्यवाद. लष्करीदृष्ट्या प्रगत किंवा आर्थिकदृष्ट्या प्रगत देशाने लष्करीदृष्ट्या अप्रगत किंवा आर्थिकदृष्ट्या अप्रगत देशावर राज्य करणे किंवा साम्राज्य प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद. सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद. तुम्हाला खूप व्याख्या लिहिता येतील, मनात आले तर तुम्ही लिहू शकता. व्याख्या लिहिताना असं मनात शंका येऊ द्यायचं, बिनधास्त लिहून टाकायची. राज्य करणे, सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे, त्या राजांचा पराभव करून त्या देशांवर राज्य करणे असं तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे याला साम्राज्यवाद असे म्हणतात. मग हा जो साम्राज्यवाद आहे, हा साम्राज्यवाद कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला, तर विकसित देशाने अविकसितवर केला. विकसित देशाने दुसऱ्या देशामध्ये गेले आणि अविकसित देशावर त्यांनी राज्य सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित केलं म्हणजे साम्राज्यवाद प्रस्थापित केला. मग हा जो साम्राज्यवाद होता, हा साम्राज्यवाद युरोपियन देशांनी आशिया किंवा आफ्रिका खंडामधील देशांवर राज्य केले. युरोपियन देशांनी आशिया किंवा आफ्रिका खंडामधील देशांवर राज्य केलं म्हणजे युरोपियन देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडावर साम्राज्यवाद लादला. मग असा साम्राज्यवाद भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की जवळजवळ 150 वर्ष राज्य केलेले इंग्रजांनी, मग इंग्रजांनी लादला. मग हे इंग्रज लोक किंवा हा इंग्लंड किंवा हे ब्रिटिश भारतामध्ये केव्हा आले. मग ब्रिटिश लोकांचा भारतामधील साम्राज्यवाद हा पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे. ब्रिटिशांचा भारतातील साम्राज्यवाद. फक्त या मुद्द्यामध्ये आपल्याला ब्रिटिश लोक भारतामध्ये केव्हा आले आणि मग त्यांनी हळूहळू कसं जिंकलं ते पाहायचंय. पण या मुद्द्यामध्ये फक्त ब्रिटिश केव्हा आले, तर तुम्हाला माहिती आहे 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये आला म्हणजे याचा अर्थ भारताचा शोध लागला. मग सगळ्यात अगोदर भारतात कोण आलं होतं तर पोर्तुगीज. मग पोर्तुगीज नंतर आले होते डच म्हणजे स्पेन हा देश. मग हे डच आल्यानंतर इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश भारतात आले. मग ब्रिटिश म्हणजे कोण, तर ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी. कोण आली भारतामध्ये, ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. आणि ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आल्यानंतर मग त्यांनी भारतामध्ये पहिले वसाहतवाद निर्माण केला, नंतर साम्राज्यवाद निर्माण केला म्हणजे आपल्यावर राज्य केलं. मग ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा भारतामध्ये आली, केव्हा आली, इसवी सन 1600 मध्ये. तेव्हा भारतामध्ये मुघलांची सत्ता होती आणि मुघल सत्ताधीश होत्या जहांगीर हा राजा होता. आपण पाहिलंय जहांगीर कोण होता, अकबरचा मुलगा जहांगीर. मग हा जहांगीर जेव्हा सत्ताधीश होता, मुघल सत्ताधीश, तेव्हा हे ब्रिटिश भारतामध्ये आले होते. आणि हे ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर मग त्यांनी जहांगीर यांना काही नजराणी भेटी दिल्या. नजराणी म्हणजेच काय की ते युरोप या खंडामधून किंवा आपल्या देशामधून वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या वस्तू आणायच्या, सोन्याच्या, चांदीच्या किंवा बंदुका आणायच्या, तोफखाने आणायचे आणि मग ते राजांना भेटी द्यायचे. त्याला म्हणतात नजराणी भेटी. मग असे नजराणे दिल्यानंतर मग या जहांगीर राजाने या ब्रिटिशांना भारतामध्ये सत्ता करण्याची परवानगी देऊन टाकली. भारतामध्ये व्यापार करण्याची भारतामध्ये व्यापार करण्याची परवानगी देऊन दिली. आणि मग तिथेच चुकलं की त्यांनी अगोदर व्यापार केला आणि हळूहळू भारताचा राज्य जिंकून घेतला, भारत जिंकून घेतला. तर इसवी सन 1600 मध्ये आली होती ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यावेळेस भारतामध्ये मुघलांची सत्ता होती. मुघल सत्ताधीश कोण होता तेव्हा जहांगीर. आणि या जहांगीर करून मग त्यांनी व्यापारी सवलती मिळवल्या आणि मग नंतर व्यापार करता करता त्यांनी भारतावर राज्य करून टाकलं. मग भारतामध्ये फक्त एकच देश नव्हता व्यापार करण्यासाठी आलेला ब्रिटिश. तर भारतामध्ये अगोदर पोर्तुगीज आले, नंतर मग स्पेन डच वाला, नंतर मग तिसरा आले इंग्रज आणि नंतर आले फ्रेंच. पण पोर्तुगीज आणि डच यांच्यापेक्षा ताकदवर हे दोनच देश होते, फ्रेंच आणि इंग्लंड. मग या ब्रिटिश म्हणजे इंग्लंड आणि फ्रेंच मध्ये भारतात काही संघर्ष झालेले आहेत. मग ते संघर्ष आपल्याला पाहायचे म्हणून पुढचा मुद्दा आहे इंग्रज फ्रेंच संघर्ष. पुढचा मुद्दा आहे इंग्रज फ्रेंच संघर्ष.
मागच्या मुद्द्यामध्ये आपला एक पॉईंट राहिला, तो पॉईंट म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या वगैरे विचारलं जातं की जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा जहांगीरकडून त्यांनी व्यापाराची सवलती मिळवल्या, म्हणून त्यांनी भारतामध्ये पहिली वखार कुठे स्थापन केली, तर इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार सुरत या ठिकाणी स्थापन केली. कुठे स्थापन केली? सुरतला. हे लक्षात ठेवायचं, सुरतला त्यांची पहिली वखार होती आणि पहिली वखार झाल्यानंतर मग हळूहळू त्यांनी वखारी वाढवायला सुरुवात केली. आता आपल्याला बघायचंय इंग्रज फ्रेंच संघर्ष. इंग्रज फ्रेंच संघर्षाला दुसरं नाव आहे कर्नाटक युद्ध. युद्धे तीन झाली म्हणून कर्नाटक युद्धे असं त्याचं नाव आहे, दुसरं नाव इंग्रज फ्रेंच संघर्ष. तर भारतामध्ये पोर्तुगीज पण होते, डच पण होते, फ्रेंच पण होते आणि इंग्रज पण होते. परंतु या देशांमध्ये दोन बलाढ्य देश होते, एक होता इंग्लंड आणि दुसरा होता फ्रान्स, ब्रिटिश आणि फ्रान्स. मग कर्नाटकमध्ये दोघांनी वखारी स्थापन केल्या होत्या, वस्त्या स्थापन केल्या होत्या, म्हणजे इंग्रजांनी पण केल्या होत्या आणि फ्रेंचांनी पण केल्या होत्या. परंतु कर्नाटकचा नवाब जेव्हा मृत्युमुखी पडला तेव्हा या दोघांमध्ये भांडणं होऊन गेली की कर्नाटक हा आमचा आहे, फ्रेंच म्हणायचा आमचा आहे आणि इंग्रज म्हणायचे आमचे. मग त्यांनी काय केलं, तर कर्नाटकच्या नवाबा पदावरून जे भांडणं झाले त्या भांडणामध्ये एका व्यक्तीला इंग्रजांनी मदत केली आणि एका व्यक्तीला फ्रेंचांनी मदत केली. फ्रेंचांनी असं म्हटलं की मी तुम्हाला राजगादीवर बसवतो आणि तुम्ही आम्हाला सवलती द्यायच्या, इंग्रजांना द्यायच्या नाही. आणि इंग्रज लोकांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला बसवतो दुसऱ्या व्यक्तीला, आणि त्याला सांगितलं की जेव्हा तू नवाब होशील तेव्हा फक्त आम्हाला सवलती द्यायच्या, फ्रेंचांना द्यायच्या नाही. आणि याच्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये कर्नाटक या ठिकाणी किती युद्ध झाली? 3 युद्ध झाली. कर्नाटक या ठिकाणी 3 युद्ध झाली. पहिलं युद्ध, तर पहिलं युद्ध कोण जिंकलं, तर पहिले युद्ध जिंकले फ्रेंच. पहिले जिंकले फ्रेंच. परत अजून काही वर्षानंतर दुसरं झालं, त्याच्यामध्ये कोणाचा विजय झाला? इंग्रज. अजून तिसरं युद्ध झालं, त्याच्यामध्ये परत इंग्रजांचाच विजय झाला, इंग्रज जिंकले. आणि इंग्रज जिंकल्यामुळे कर्नाटकातून फ्रेंचांची सत्ता नष्ट झाली आणि अशा प्रकारे भारतामध्ये त्यांना मोठा स्पर्धकच उरला नाही. जो फ्रेंच होता त्याचा पण त्यांनी पराभव करून टाकला आणि नंतर मग ते भारतामध्ये सत्ता करू लागले. मग हळूहळू त्यांनी भारतामध्ये पाय रोवायला सुरुवात केली, म्हणजे हळूहळू एक प्रांत जिंकला. आता एक प्रांतापैकी आपल्याला 2-3 प्रांतांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रांत होता बंगाल येथील, बंगाल प्रदेश त्यांनी कसा जिंकला ते आपल्याला पाहायचं आहे. आता पुढचा मुद्दा आहे बंगाल येथील ब्रिटिश सत्तेचा साम्राज्यवाद किंवा बंगाल येथे ब्रिटिश सत्तेची सुरुवात. बंगाल प्रांतात ब्रिटिश सत्तेचा पाया रोवला गेला ते बघायचंय. बंगाल या ठिकाणी मग कसा रोवला गेला, तर भारतामध्ये अगोदर राज्य नव्हती, अगोदर पण सांगितलं तेव्हा प्रांत होती. या प्रांतामध्ये सगळ्यात मोठा अतिशय श्रीमंत प्रांत जर कोणता असेल तर तो होता बंगालचा प्रांत. हा सगळ्यात मोठा प्रांत होता, समृद्ध प्रांत होता, श्रीमंत प्रांत होता. म्हणजेच या बंगाल प्रांतामध्ये ज्याची सत्ता तो सत्ताधीश असं सगळ्यांचं मत होतं. कारण त्यावेळेस बंगाल प्रांत हा समृद्ध होता, यांच्याकडे खूप पैसा होता, शेतीचा विकास झालेला होता बंगाल प्रांतामध्ये. भरपूर राज्य, आताचे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड वगैरे या राज्यांचा समावेश या बंगाल प्रांतामध्ये होतो. म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रांत होता. या प्रांताचा नवाब इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला झाला. कोण झाला? सिराज उद्दौला. हा बंगालचा नवाब झाला. केव्हा झाला? 1756 साली सिराज उद्दौला. मग इंग्रजांनी सिराज उद्दौलाकडून व्यापाराच्या सवलती मिळवल्या आणि व्यापाराच्या सवलती मिळवल्यानंतर मग इंग्रज लोक त्या ठिकाणी अमानुषपणे म्हणजे अनियंत्रित व्यापार करू लागले. बंगालमध्ये अनियंत्रित, कोणाचंही नियंत्रण नव्हतं त्यांना. आणि बंगालमध्ये इंग्रजांची एक वखार होती. कुठे? कोलकाता. तेव्हाचं कलकत्ता, आताचं नाव आहे त्याचं कोलकाता, तेव्हाचं होतं कलकत्ता. कलकत्ता या ठिकाणी त्यांची वखार होती. मग या ब्रिटिशांनी काय केलं की या कलकत्त्याच्या वखारी भोवती तटबंदी बांधून घेतल्या, भिंती बांधून घेतल्या.
परंतु तटबंदी बांधताना, भिंती बांधताना त्यांनी सिराजुद्दौलाची परवानगी घेतलीच नाही. वास्तविक बघायला त्यांनी सिराजुद्दौलाची परवानगी घ्यायला पाहिजे होती, कारण सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब होता. परंतु इंग्रजांनी सिराजुद्दौलाची परवानगी न घेता या कोलकात्याच्या वखारी भोवती तटबंदी बांधून घेतल्या. मग त्याचा परिणाम काय झाला की सिराजुद्दौलाने इंग्रजांकडून कोलकाताची वखार घेऊन घेतली, वापस घेऊन घेतली. आणि त्यामुळेच मग इंग्रज आणि सिराजुद्दौला यांच्यामध्ये दुही निर्माण झाली, शत्रुता निर्माण झाली. मग इंग्रजांचा एक सेनानी होता रॉबर्ट क्लाइव्ह, हा अतिशय चतुर होता. मग या चतुर सेनानीने काय केलं की सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता, सिराजुद्दौलाचा सेनापती, त्याचं नाव होतं मीर जाफर. त्याचं नाव होतं मीर जाफर. मग या सिराजुद्दौलाचा सेनापती मीर जाफर याला त्या रॉबर्ट क्लाइव्हने लालूच दिली की आम्ही तुला नवाब बनवू, जर कधी आम्ही सिराजुद्दौलाचा पराभव केला तर आम्ही तुम्हाला नवाब बनवू, आणि नवाब झाल्यानंतर मग तू आम्हाला बंगालच्या प्रांतामध्ये व्यापार करायच्या सवलती द्यायच्या. मग हा जो मीर जाफर होता हा त्या लालचला बळी पडला, आणि लालचाला बळी पडल्यानंतर सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये 1757 साली प्लासी या ठिकाणी लढाई झाली. सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये 1757 साली, इसवी सन 1757 साली प्लासी या ठिकाणी लढाई झाली. याला प्लासीचे युद्ध असं सुद्धा म्हणतात, प्लासीचं युद्ध. मग या प्लासीच्या युद्धामध्ये सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता, कोण होता? मीर जाफर. या सेनापतीने सैन्य उतरवलंच नाही, तो सैन्य घेऊनच गेला नाही त्या युद्धामध्ये. वास्तविक बघायला तो सेनापती होता, त्याने सैन्य घेऊन जायला पाहिजे होतं इंग्रजांचा पराभव करण्यासाठी. परंतु इंग्रजांनी त्याला लालूच दिली होती. कशाची? फंदफितूरपणाचा वापर केला होता इंग्रजांनी, आणि फंदफितूरपणाचा वापर करून मीर जाफर याला नवाब बनवण्याची त्यांनी लालसा दिली होती. मग ह्या लालसाला तो बळी पडला, आणि या मीर जाफरने त्या ठिकाणी मग सैन्य घेऊनच गेला. मग हे युद्ध कोण जिंकलं असेल? मग साहजिकच याने सैन्य उतरवलं नाही, म्हणजेच कोण जिंकलं? इंग्रज जिंकले. आणि इंग्रजांनी काय केलं? सिराजुद्दौला कैद केला आणि त्याचं शिरच्छेद करून टाकलं, त्याला मारून टाकलं. मग सिराजुद्दौला मेल्यानंतर मग नवाब कोण झाला? मग मीर जाफर झाला, कारण इंग्रजांनी त्यांना आश्वासन दिलं. आता मग इंग्रजांना अनियंत्रित व्यापार करायला कोणीच आडवं होत नव्हतं, कारण त्यांनी मीर जाफर याला नवाब बनवलं होतं. मग मीर जाफर असताना ते अनियंत्रित व्यापार करू लागले. मग अनियंत्रित व्यापार करत असताना मीर जाफरने त्याला विरोध केला की हे मूर्ख आहेत, म्हणजे फसवतात. मग मीर जाफर सुद्धा इंग्रजांना विरोध करू लागला. मग त्यांनी काय केलं? मीर जाफरला हाकलून दिलं, आणि मीर जाफरचा जावई, त्याचं नाव होतं मीर कासिम. मीर जाफरचा जावई होता हा मीर कासिम. या मीर कासिमला त्यांनी नवाब बनवून टाकलं, याला हाकलून दिलं, आणि मग परत बनवलं मीर कासिम. परंतु मीर कासिम हा मीर जाफरपेक्षा ताकदवर होता, चालाक होता. आणि या मीर जाफरने मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घातला. रिकामी जागा विचारलेली तुम्हाला, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला कोणी आळा घातला? तर इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला मीर कासिम यांनी आळा घातला. आणि मीर कासिम यांनी आळा घातल्यामुळे परत इंग्रजांनी मीर कासिम यांना हाकलून दिलं, आणि परत मीर जाफरलाच मग त्यांनी नवाब बनवलं. आता नवाब बनवल्यानंतर मग ते खूप मोठ्या प्रमाणावर अनियंत्रितपणे त्या ठिकाणी व्यापार करू लागले. व्यापार केल्यानंतर मग त्यांच्यावर कुणाचीही दबाव नव्हता, किंवा ते अनियंत्रितपणे फसू लागले, व्यापार करू लागले. म्हणून 3 लोक एकत्र आली, मीर कासिम, शुजाउद्दौला आणि मुघल सत्ताधीश शहा आलम. तर ही 3 लोक एकत्र आली. मीर कासिम, जो अगोदर बंगालचा नवाब झाला होता, त्यांनीच बनवला होता. शुजाउद्दौला नंतर शहा आलम हा मुघल सत्ताधीश होता. आणि ह्या 3 लोकांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध केलं. 1764 साली, इसवी सन 1764 साली त्यांनी युद्ध केलं. आणि या युद्धाला बक्सार या ठिकाणी युद्ध झालं, म्हणून याला बक्सारचे युद्ध असे म्हणतात.
त्याला बक्सारचे युद्ध असे म्हणतात. इसवी सन 1764 साली हे युद्ध झालं होतं. 3 लोकांविरुद्ध इंग्रज. कोण होते 3 लोक? मीर कासिम होता, शुजाउद्दौला होता आणि शाह आलम होता. मग ह्या 3 लोकांविरुद्ध युद्ध झालं आणि हे युद्ध सुद्धा कोणी जिंकलं? इंग्रजांनी जिंकून टाकलं. या तिघांचा पराभव झाला आणि त्यामुळे इंग्रजांनी मग बंगाल प्रांतामध्ये कर घ्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा ब्रिटिशांनी भारतामध्ये पहिल्यांदा कर घ्यायला सुरुवात कोणत्या प्रांतापासून केली? तर बंगाल प्रांतापासून. म्हणजे त्यांच्या सत्तेचा पाया त्या ठिकाणी रोवला. अगोदर त्यांनी अनेक राज्यांचा पराभव केला असेल, पण त्या ठिकाणी ते कर घ्यायचे नव्हते, कर घेत नव्हते. ते या ठिकाणी कर घेऊ लागले, म्हणून बंगालमध्ये त्यांनी सत्तेचा पाया रोवला. नंतर मग आता बंगाल प्रांतामध्ये सत्तेचा पाया रोवल्यानंतर मग त्यांनी परत वेगवेगळ्या राजांवर हल्ला केला. जसं की आता आपल्याला म्हैसूरचा संघर्ष बघायचा आहे. म्हैसूरचा प्रांत त्यांनी कसा जिंकला? तर पुढचा मुद्दा आहे इंग्रज म्हैसूर संघर्ष. इंग्रज म्हैसूर संघर्ष हा कसा झाला? तर इंग्रज आणि म्हैसूर हा एक प्रांत होता आणि म्हैसूरचा जो सत्ताधीश होता तो होता टिपू सुलतान. टिपू सुलतान हा जरी सत्ताधीश असला तरी टिपू सुलतान अगोदर त्याचे जे वडील होते त्यांचं नाव होतं हैदर अली. या हैदर अलीने हा म्हैसूरचा प्रदेश जिंकला होता आणि म्हैसूरवर तो राज्य करत होता. परंतु हैदर अलीचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान हा सत्ताधीश झाला. टिपू सुलतान आणि टिपू सुलतान या म्हैसूरचा राजा झाला. मग इंग्रजांनी या म्हैसूरवर आक्रमण केलं आणि म्हैसूरवर आक्रमण केल्यानंतर अखेरपर्यंत टिपू सुलतान लढला, शेवटपर्यंत. परंतु इसवी सन 1799 साली श्रीरंगपट्टण या ठिकाणी एक युद्ध झालं आणि श्रीरंगपट्टणच्या युद्धामध्ये टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला. आणि टिपू सुलतान यांचा मृत्यू झाल्यानंतर मग हे म्हैसूर प्रदेश त्यांनी जिंकून घेतला. आता पुढचं बघायचंय आपल्याला सिंध प्रांतावर ताबा. पुढचा मुद्दा आहे आपला सिंध प्रांतावर ताबा. सिंध प्रांत म्हणजे आताच्या पाकिस्तानमध्ये आहे. त्यावेळेस भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकच होता, त्याला आपण हिंदुस्थान म्हणायचो. मग हे सिंध प्रांतावर त्यांनी ताबा कसा मिळवला? तर भारतामध्ये जवळजवळ भरपूर, म्हैसूर जिंकलं, कर्नाटक जिंकलं, बंगाल जिंकलं, म्हणजे जवळजवळ 60 ते 70% भाग भारताचा त्यांनी जिंकून घेतला. त्यावेळेस ब्रिटिशांना असं वाटलं की आपल्याला एका देशापासून धोका आहे आणि तो देश होता रशिया. की आपल्याला रशियापासून धोका आहे आणि जर रशिया भारतामध्ये येऊन गेला तर मग तो आपला पराभव करून टाकेल. कारण रशिया हा खूप बलवान देश होता, खूप ताकदवान देश होता. आणि रशिया या देशाचा जर विचार केला तर हा लष्करी दृष्ट्या प्रबळ होता आणि मोठा देश आहे, जगातला सगळ्यात मोठा देश. आणि तो जर आला तर मग इंग्लंडचा पराभव होऊन जाईल. म्हणून यांना रशियाचा धाक होता. कोणाला? ब्रिटिशांना. मग जर रशिया आला भारतात तर तो अफगाणिस्तानमधून येईल, अफगाणिस्तानमधून तो भारतात प्रवेश करेल. मग आपण काय करायचं की रशियाला यूज द्यायचं नाही, आपण अफगाणिस्तान जिंकून टाकायचं, आपण अफगाणिस्तान हस्तगत करायचं. पण अफगाणिस्तानमध्ये जाताना सिंध प्रांतामध्ये येत होता. मग त्यांनी काय केलं की सिंधवर आक्रमण केलं आणि सिंधवर आक्रमण केल्यानंतर इसवी सन 1843 मध्ये हा सिंध प्रांत गिळंकृत करून घेतला, जिंकून टाकला. तर अशा प्रकारे सिंध प्रांतावर सुद्धा इंग्रजांनी ताबा मिळवला. आता आपल्या या पाठामधला शेवटचा मुद्दा आहे शीख सत्तेचा पाडाव, की त्यांनी शीखांचा पराभव कसा केला ते पाहू. शीख सत्तेचा पाडाव. शीख सत्तेचा पाडाव. शीख सत्तेचा पाडाव इंग्रजांनी कसा केला? तर भारतामध्ये जवळजवळ भरपूर भाग त्यांनी जिंकून घेतले. मराठ्यांचा पण जिंकलेला आहे, परंतु मराठ्यांचा भाग जिंकण्याअगोदर पुढच्या पाठामध्ये आपली त्याला सखोल माहिती बघायची. तो शिकण्याअगोदर आपल्याला शीख सत्तेचा पाडाव हा कसा केला ते बघायचंय. तर शीखांची सत्ता पंजाब वगैरे किंवा काश्मीरच्या काही भागांवर किंवा अमृतसर या ठिकाणी किंवा हरियाणा अशा अनेक भागांमध्ये शीखांची सत्ता होती. आणि शीखांचा राजा होता रणजित सिंग. रणजित सिंगांच्या
नेतृत्वाखाली शीखांची सत्ता त्या ठिकाणी मजबूत होती. मग जोपर्यंत रणजित सिंग हा खूप ताकदवर होता. रणजित सिंग सत्तेवर असेपर्यंत इंग्रजांनी शीखांच्या प्रांतात हस्तक्षेप केला नव्हता. कारण रणजित सिंग, त्यांना माहित होतं रणजित सिंग जर कधी आपल्यावर हल्ला करेल तर आपला पराभव करून टाकेल, मग आपली भारतातली सत्ता नष्ट होऊन जाईल. म्हणून रणजित सिंग असेपर्यंत त्यांनी काहीच केलं नाही. मग रणजित सिंग यांचा मृत्यू झाला आणि रणजित सिंगांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो अल्पवयीन मुलगा होता, अल्पवयीन म्हणजे लहान मुलगा, तो होता दलीप सिंग. हा दलीप सिंग राजगादीवर बसला. दलीप सिंग राजगादीवर बसल्यानंतर हा लहान असल्यामुळे याला राज्यकारभार तर करता येणार नाही. मग याच्या वतीने कोण राज्यकारभार करायचं, तर त्याची आई म्हणजे रणजित सिंगाची पत्नी राणी जिंदन त्या ठिकाणी राज्यकारभार करू लागली. राणी जिंदन त्या ठिकाणी राज्यकारभार करत असताना तिथल्या सरदारांमध्ये दुही निर्माण झाली. दुही म्हणजे काय, त्यांना असं वाटत होतं की एखाद्या महिलेच्या हाताखाली आपण काय काम करायचं. पुरुष राहिला ती गोष्ट वेगळी, पण तिथं महिला आहे आणि तिचं काय ऐकायचं. म्हणून राणी जिंदनचं कोणी ऐकत नव्हतं आणि याचा संधीचा फायदा इंग्रजांनी घेतला. इंग्रजांना कडून चुकलं की आता शीख सत्ता ही सुद्धा मजबूत राहिली नाही, शीख सत्ता सुद्धा आता कमजोर होऊन गेलेली आहे. मग आपण काय करायचं की या शीख सत्तेचा पाडाव करायचा. मग ते हस्तक्षेप करू लागले, त्या ठिकाणी शीखांमध्ये ते हस्तक्षेप करू लागले. मग शीख लोकांना असं वाटलं, शीख सत्तेला असं वाटलं की आता इंग्रज लोक आपल्यावर आक्रमण करतील. त्या अगोदर या शीखांनी इंग्रजांवर आक्रमण करून टाकलं आणि आक्रमण केल्यानंतर मग शीखांचा पराभव होऊन गेला. पण जरी इंग्रजांचा विजय झाला असेल तरी इंग्रजांनी या दलीप सिंगला राजगादीवर राहू दिलं. पण मग ते व्यापार करू लागले आणि त्यांचा हस्तक्षेप एवढा वाढून गेला तर तो हस्तक्षेप शीखांना मान्य नव्हता. मग त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, मुलतानचा अधिकारी. मुलतान, आता पाकिस्तानमध्ये मुलतानचा अधिकारी होता, त्याचं नाव होतं मुलराज. त्याचं नाव काय होता, मुलराज. या मुलराजने काय केलं, या मुलराजने सर्व शीखांना एकत्र केलं आणि सर्व शीखांना एकत्र करून त्यांनी पुन्हा एकदा इंग्रजांवर हल्ला केला. परंतु या हल्ल्यामध्ये सुद्धा, त्या युद्धामध्ये सुद्धा मुलराज याचा पराभव झाला, म्हणजे शीखांचा पराभव झाला आणि मग शीख सत्ता सुद्धा त्यांनी जिंकून घेतली. तर अशा प्रकारे आपण कर्नाटक जिंकलं पाहिलं, बंगाल प्रांत जिंकला, म्हैसूर प्रांत जिंकला, सिंधवर आक्रमण केलं, शीख सत्तेचा पाडाव त्यांनी केला, मराठ्यांचा पण पाडाव केलेला आहे. आपल्या मराठी सत्ता सुद्धा इंग्रजांनी जिंकून घेतली, पण ते पुढच्या पाठामध्ये. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपला. या पाठावर जो होमवर्क दिलेला आहे तो आपल्या वहीमध्ये चांगल्या अक्षरामध्ये, स्वच्छ अक्षरामध्ये लिहून घ्यायचा आहे. आता आपली जी घटक चाचणी होणार आहे, या घटक चाचणीमध्ये तुम्हाला आता पाठवतील सर 1-2 दिवसात, किंवा उद्या पण पाठवू शकता किंवा आज पण पाठवू शकता. तर त्याच्यामध्ये जी पहिली घटक चाचणी आहे, त्या पहिल्या घटक चाचणीमध्ये इतिहासाचे 2 पाठ आहे, पहिला आणि दुसरा, नागरिकशास्त्राचा 1 पाठ आहे आणि भूगोलाचे 2 पाठ आहे. या पाठांमध्ये फक्त एकच पाठ आपला शिल्लक राहिला भूगोलाचा. जरी एकच पाठ शिल्लक राहिला तरी पुढचे पाठ शिकवले जातील आणि त्या पुढच्या पाठांचा अभ्यास मग नंतर तुम्हाला रिव्हिजन करून दिला जाईल आणि मग त्याच्यावर तुम्ही त्या प्रश्नपत्रिका सोडवायची. तर धन्यवाद.